हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 1. श्री भगवान उवाच. मय्यासक्तमना पार्थ योगं युजन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान उवाच. पार्था, माझ्यात मन आसक्त केलेला, योगाभ्यास करणारा, निसंशयपणे आणि संपूर्णपणे माझा आश्रित असलेला असा तू मला कशा प्रकारे जाणशील ते ऐक. ज्ञानविज्ञान. भगवंत श्री पार्थाला सांगत आहेत की मला जाणायचं असेल तर योग्याने कसे असावे ते ऐक. भगवंत श्री जाणायचे असतील, ते प्रसन्न व्हावे असं वाटत असेल, ते प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर त्यासाठी साधकाला भगवंत श्रींनाच अपेक्षित अशी तयारी करावी लागते. उठसूट वाटेल त्याला भगवंत श्री प्रसन्न होत नाहीत. भगवंत श्री प्राप्त व्हावे यासाठी अध्यात्म योग साधना अपेक्षितपणे करणं एवढंच साधकाच्या हातात आहे. भगवंत श्री म्हणजे काही एखादी भौतिक गोष्ट नाही की ठराविक रसायन एकत्र केले की भगवंत श्री आपल्यासमोर हजर झाले. अध्यात्म योग साधना केली की भगवंत श्रींची वाट पाहत प्रभुकार्य करत सायुज्यमुक्त जीवन जगत राहायचे. मग एखाद्या दिवशी ते द्वार उघडते, आपला आत प्रवेश होतो. भगवंत श्री जे काही सांगत आहे ते सर्व पार्थाच्या ठिकाणी अगोदरच आहे. त्याप्रमाणे सर्व साधकांनी आचरण करावे असे भगवंत श्रींना सुचवायचे आहे. यास्तव पार्थाच्या निमित्ताने सर्व मानवांना ते संदेश देत आहेत. यासाठी भगवंत श्रींच्या प्राप्तीचे ज्ञान आणि विज्ञान येथे सांगितले आहे. म्हणूनच या अध्यायाला ज्ञानविज्ञान योग असे म्हटले आहे. या विश्वात जे काही आहे ते सर्व भगवंत श्रींचे, भगवंत श्रींमुळे, भगवंत श्रींकरिता आहे. ते आपल्याला वापरायला मिळते हे भगवंत श्रींचे आपल्यावर उपकार आहे, ते आपले भाग्य आहे. हे ज्ञान झाले. हे सर्व वापरून भगवंत श्रींना प्रसन्न करून जाणून कसे घ्यावे त्याची कला, युक्ती, साधना शिकणे म्हणजे विज्ञान झाले. प्रत्येक साधकाला हे माहीत असायला पाहिजे, म्हणजे तो त्याप्रमाणे आचरण करील आणि त्याला योगविद्या आत्मसात करता येईल. मयी आसक्त मना. भगवंत श्री सांगत आहेत की माझ्यात मन आसक्त झालेला योगी मला जाणू शकेल. योग्याचे मन सतत भगवंत श्रींच्या चरणी असायला पाहिजे. योगाधिराज पातंजलींनी योगाची व्याख्या केली आहे. योग चित्तवृत्ती निरोधहा. योगासाठी मन हाच मोठा अडथळा असतो. काय करायला पाहिजे हे सर्वांना समजते, पण ते उमजत नाही. ज्ञान असते पण आचरण होत नाही. कळतं पण वळत नाही. कारण मन अडचण निर्माण करते. पहाटे उठावे आणि योगाभ्यास करावा हे बुद्धीला पटते, पण मन आळस करून सकाळी झोपवून ठेवते. कारण देहादी इंद्रियांना लवकर उठल्यास त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे आराम मिळत नाही. म्हणून मन याविरुद्ध कृती करायला उद्युक्त करते. तेव्हा भगवंत श्रींनी पहिल्या प्रथमच सर्वात मोठी अडचण म्हणजे मन, ती दूर करायला सांगितली आहे. भगवंत श्रींना जाणून घ्यायचे असेल तर मन भगवंत श्रींच्यातच एकचित्त, एकरूप, तदाकार झालेले असले पाहिजे. नाहीतर साधक भगवंत श्रींचे चरणी बसलेला आहे आणि मनात भौतिक, सांसारिक व्यवहार चालू आहेत. पूजा अर्चा करत आहे आणि मन नाटक सिनेमाचे विचार करत आहे. याचा काहीही उपयोग नाही. तो भगवंत श्रींचे चरणी बसूनही न बसल्यासारखाच आहे.
यास्तव भगवंत श्री सर्वप्रथम साधकाला मन त्यांच्यात आसक्त करायला सांगत आहेत. आसक्त असा शब्द येथे वापरला आहे. योगात, अध्यात्मात आसक्ती तर सोडायची आहे, कारण आसक्ती भोग निर्माण करते, जन्ममृत्यूंच्या फेऱ्यात अडकवते. यामुळे या शब्दाबद्दल घोटाळा व्हायचा संभव आहे. परंतु यामागील मुद्दा अगदी स्पष्ट आहे. भगवंत श्री मनाने त्यांच्यात आसक्त व्हायला सांगत आहेत. येथे लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे सर्व भौतिक गोष्टीत अनासक्त झाल्याशिवाय भगवंत श्रींच्यात आसक्त होताच येत नाही. याचाच दुसरा अर्थ अनासक्त होणे असाच आहे. भौतिक गोष्टीत लोभ माया ठेवून भगवंत श्रींच्यात आसक्त होता येत नाही. निरीच्छ झाल्याशिवाय भगवंत श्रींच्यात तल्लीन होता येत नाही. तेव्हा भगवंत श्रींच्यात आसक्ती म्हणजे आपोआपच भौतिक जगताची अनासक्ती होय. येथे मयी असा शब्द वापरला आहे. भगवंत श्री सांगत आहेत की माझ्यात मन आसक्त कर. काही महाभाग येथे भगवंत श्रींनाच अहंकारी, घमेंडखोर वगैरे म्हणणारे आहेत. कारण ते येथे अर्जुनाला, योग्यांना, साधकांना, भक्तांना माझ्यात मन आसक्त कर असे सांगत आहेत. अशाने लक्षात घ्यावे की गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण हे योगेश्वराचे पूर्ण अवतारी आहेत. गीताकार हे खुद्द परम आत्मब्रह्म योगेश्वर आहेत. आपल्या सर्वांच्या कल्याणाकरिता ते येथे मानवी अवतार घेऊन मानवाच्या बोलीभाषेत गीता सांगत आहेत. तेव्हा ते त्यांच्यातच मन आसक्त कर असे अगदी स्वाभाविकच म्हणणार. मग काय, त्यांनी अशी टीका करणाऱ्यांच्यात मन आसक्त कर असे म्हणायला पाहिजे होते की काय? असो, हे असे महाभाग जास्त महत्त्व देण्याच्या लायकीचे नाहीत. शिमगा गाजवायला कोणीतरी लागतोच. प्रत्येक सणाचा एक एक मानकरी असतो. योगम युज्जनम. भगवंत श्री आता भगवंत श्रींचे प्राप्तीसाठी दुसरी कसोटी सांगत आहेत. मन भगवंत श्रींच्यात निरोध झाल्यावर दुसरी पायरी म्हणजे योगाभ्यासाची आहे. साधक योगाभ्यास करणारा असला पाहिजे. अहो, हे अगदी स्वाभाविक आहे. ज्याला औषध दवा देऊन रुग्णांना बरं करायचं आहे त्याला वैद्यकशास्त्रच माहीत असायला पाहिजे. त्याला हिशेब लिहायचे शिक्षण असून काय उपयोग? तेव्हा ज्याला आध्यात्मिक उपासना करायची आहे त्याला योगाभ्यास करायलाच पाहिजे. तरच तो योगी होऊ शकेल. तरच तो भगवंत श्रींना जाणू शकेल, प्राप्त करू शकेल. मदाश्रय. आता तिसरी कसोटी म्हणजे योगी, साधक, भक्त माझा आश्रित असला पाहिजे. योग्याने भगवंत श्रींचाच आश्रित असायला पाहिजे. आश्रित असणं म्हणजे एखाद्याच्या आधाराने असणे, एखाद्याच्या भरवशावर असणे. योग्याला केवळ भगवंत श्रींचाच आश्रय असायला पाहिजे. त्याचा भगवंत श्रींवर पूर्ण भरवसा असायला पाहिजे. एवढेच नव्हे तर त्याचा इतर कशावर भरवसा असता कामा नये. भगवंत श्री सांगत आहेत की योग्याने केवळ माझ्यात आसक्त असून उपयोगी नाही, तर तो माझा आश्रितही असायला पाहिजे. जर आपण कचेरीतून मिळणाऱ्या पगारावर अवलंबून नसू, चरितार्थासाठी कचेरीचे आश्रित नसू, कचेरीतून पगार मिळाला नाही म्हणून आपले जर काही अडत नसेल, तर आपण कचेरीचे काम मनापासून व्यवस्थित नीट करणार नाही. ही अगदी स्वाभाविक मानसिकता आहे. नोकरीवर उमेदवार निवडताना त्याला नोकरीची निकड किती आहे हे तपासून पाहणे आवश्यक असते. ज्याला नोकरीची गरज असते, ज्याला नोकरीच्या पगाराची आवश्यकता असते, ज्याचे पोट नोकरीतून मिळणाऱ्या पैशांमुळे भरणार असते, तो नोकरी मनापासून, आवडीने, जबाबदारीने करतो. वेळ जात नाही म्हणून, छान छोकी भागत नाही म्हणून, गंमत म्हणून जर कोणी नोकरी करत असेल तर तो काम नीट करत नाही, असा सर्वसाधारण अनुभव असतो. अर्थातच प्रत्येक नियमाला अपवाद हे असतातच. यास्तव योगी भगवंत श्रींचा आश्रित असायला पाहिजे. म्हणजे तो साधना
नीट करील. असंशयम समग्रम माम. मदाश्रय कसा असावा ते आता भगवंत श्री सांगत आहेत. आसक्त असलेला, आश्रित असलेला योगी निसंशयपणे आणि संपूर्णपणे आसक्त आणि आश्रित असला पाहिजे. योग्याने भगवंत श्रींचे चरणी संपूर्ण शरणागती पत्करलेली असली पाहिजे. कोठेही जरासुद्धा संशयाला जागा असता कामा नये. त्याला भगवंत श्रींबद्दल संशय किंवा संदेह असेल, त्याची खात्री नसेल, तर तो योग प्राप्त करू शकणार नाही. त्याला भगवंत श्रींची प्राप्ती शक्य होणार नाही. यापेक्षा त्याने योगाच्या मार्गाला न जाणे श्रेयस्कर आहे. त्याचे अजून बरेच भोग उपभोगायचे शिल्लक आहेत. ते संचित त्यांनी उपभोगावे आणि जेव्हा उपरती होईल तेव्हा भगवंत श्रींच्या पुढे संपूर्ण शरणागती पत्करून योग मार्गावर पाऊल ठेवावे. पावसात भिजायचे असेल, पावसात भिजण्याची मजा घ्यायची असेल तर रेनकोट घालून उपयोग नाही. त्यासाठी अंग भिजवायचीच तयारी असायला पाहिजे. अद्वैत अनन्य भाव. भगवंत श्री या अध्यायात आध्यात्मिक ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय ते सांगत आहेत. परमात्मा प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल तर काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. तेच ज्ञान होय. याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे. तेच विज्ञान होय. भगवंत श्रींबद्दल भाव, भक्ती, श्रद्धा हे ज्ञान होय. या ज्ञानाची साधना करून परमात्मा प्राप्त करणे हे विज्ञान होय. परंतु ज्ञान विज्ञान समजून घ्यायला प्राथमिक तयारी असायला पाहिजे. विज्ञानासाठी त्यात झोकून द्यायची तयारी असायला पाहिजे. या प्राथमिक, या पहिल्या पायरीबद्दल ते या श्लोकात सांगत आहेत. पहिली पायरी, पहिला धडा म्हणजे भगवंत श्री हेच सर्वस्व असून त्यांना संपूर्ण शरण जाणे हा होय. भगवंत श्री आणि आपण असा दुजाभाव लोप पावला पाहिजे. दोन नाहीतच म्हणजेच अद्वैत झाले पाहिजे. अद्वैत म्हणजे दोन्हींचाही अभाव, दोन्हींच्याही पलीकडे अवस्था होणे म्हणजे अद्वैत. आपण आणि परमेश्वर असे दोन भाग नष्ट झाले पाहिजेत. अनन्य भाव असायला पाहिजे. यासाठी आपण आणि परमेश्वर यामध्ये भगवंत श्रींच्या प्रीतीचा, भक्तीचा, श्रद्धेचा सेतू बांधायचा. आता स्वतःला आणि परमेश्वराला या भगवंत श्रींच्या प्रीतीत, भक्तीत, श्रद्धेत झोकून द्यायचे. स्वतःला विसरायचे. महत्त्वाचे म्हणजे भगवंत श्रींनाही विसरायचे. असे करावे लागता कामा नये, तर ते तसे आपोआप झाले पाहिजे. तसे न झाल्यास त्या भगवंत श्रींमध्येच अडकून पडायला होईल. त्या मनोहरी चित्त चोराकडेच लक्ष वेधून राहील. यास्तव आपण आणि भगवंत श्री यामधील तो प्रीतीचा, भक्तीचा, श्रद्धेचा सेतू हेच जीवित जगायचे. आपण भगवंत श्रींची प्रीती, भक्ती, श्रद्धा होऊन जायचे आणि तेच जीवन जगायचे. पंढरीचा वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनुष्ठान ठेवतो. देहू आळंदीहून तो पंढरीच्या वाटेवर पाऊल ठेवतो. तो विठ्ठलमय होतो. दर्शनोत्सुक होतो. त्याच क्षणी तो विठ्ठल दर्शन जगू लागतो. वास्तविक त्याला त्याच क्षणी ते दर्शन झालेले असते. कारण वारीला सुरुवात केली की तो स्वतःच एक दर्शन होतो. तो स्वतःचे अस्तित्व विसरतो. विठ्ठलालाही विसरतो. आता वारीच्या वाटेवर त्याला विठ्ठलाची फक्त दर्शनांमागून दर्शनं होत असतात. विठ्ठलाला सोबती घेऊन तो वारी करत असतो. विठ्ठलाच्या सहवासात त्याला पाऊस, अन्न, पाणी वगैरे कशाचीही तमा नसते. तो या भौतिक विश्वातून पार होऊन केव्हाच विठ्ठलमय झालेला असतो. एक सोपस्कार म्हणून तो वारी पूर्ण करतो. तेथे त्याला रांगेतून जे दर्शन होते, जी ढकलाढकल होते, त्याचे त्याला काहीही वाटत नाही. कारण ते दर्शन त्याला सुरुवातीपासूनच होत असते. अनेक जण केवळ कळसाचे दर्शन घेऊन परत फिरतात. अशा प्रकारे परमात्म्यावरील अनन्य भाव, अद्वैत फार महत्त्वाचे आहे. श्लोकाच्या सुरुवातीलाच भगवंत श्रींनी मयी असा शब्द वापरला आहे. जे काही आहे ते आता मयी आहे.
स्वतः भगवंत श्रीच आहेत. आता अन्य काहीही नाही. हे ज्ञान ते श्लोकाच्या सुरुवातीलाच पहिल्या शब्दातच देत आहेत. मग विज्ञान सांगत आहेत की आता माझ्यातच आसक्त व्हायचं आहे. आता माझ्यात अद्वैत साधण्यासाठी योगाभ्यास करायचा आहे. निःसंशयी होऊन परिपूर्णपणे माझ्याच आश्रयाला यायचं आहे. असं झालेलाच मला प्राप्त करू शकेल. योगेश्वरांची सुवर्णतुला केली जात होती. एका पारड्यात योगेश्वर विराजित झाले होते. दुसऱ्या पारड्यात त्यांच्या सर्व राण्यांनी त्यांचे दागिने ठेवायला सुरुवात केली. परंतु योगेश्वरांचे पारडे काही वर येईना. सर्वांचे सर्व दागिने ठेवून झाले तरी योगेश्वरांचे पारडे जड ते जडच राहिले. इतक्यात रुक्मिणी आली. तिने एक तुळशीपत्र पारड्यात ठेवले. तत्क्षणी योगेश्वरांचे पारडे वर आले. याला कारण रुक्मिणीची अनन्य श्रद्धा. तुळशीपत्र निमित्त मात्र होते. रुक्मिणी आणि योगेश्वर हे अद्वैत होत. रुक्मिणी आल्यावर योगेश्वर हे योगेश्वर राहिले नाहीत. ते रुक्मिणी आणि त्यांच्यामधील प्रीतीचा सेतू झाले. पारड्यात कोणीच राहिले नाही. पारडे वर आले. भगवंत श्रींवरील आसक्ती, भगवंत श्रींचा आश्रय हा शाश्वत आहे. तो काल होता, आज आहे, उद्या राहणार आहे. हा कधीही न आटणारा झरा आहे. बाकी सर्व काही नष्ट होणारं आहे. दोन जीव एकत्र आले की त्यांच्या प्रीतीला ओहोटी लागते. मैत्री झाली की शत्रुत्वाचे बीज लावले जाते. दोन भिन्न जीव एकजीव होत नाहीत. मतभिन्नता, अहंकार, अहमन्यता वगैरे कारणं अनेक असतील, परंतु त्यांचा परिणाम एकच आहे, ताटातूट. वास्तविक हा ताटातूट शब्द बरोबर नाही, कारण ताटातूट व्हायला मिलन कधीच झालं नव्हतं. ते होणं शक्यही नाही. मात्र भगवंत श्रींवरील आसक्ती, भगवंत श्रींचा आश्रय हा शाश्वत आहे. कारण तेथे अहंकार, अहमन्यता नष्ट झाल्याशिवाय प्रवेशच होत नाही. ती तर प्रथम कसोटी आहे. अमन होऊनच भगवंत श्रींच्या चरणी सेवेला रुजू व्हायचे आहे. स्वत्व विसरूनच या पायरीवर पाऊल ठेवायचे आहे. बाळू मुक्ती मिळवण्याच्या इच्छेने एका योगी राजांकडे गेला होता. योगी राजांनी बाळूला एक कागद दिला. त्यावर बाळू माहिती भरू लागला. नाव, पत्ता वगैरे लिहित होता. लिहिता लिहिता मध्येच थबकला. कारण तेथे प्रश्न विचारला होता, आपला मृत्यू झाल्यास आपला मृतदेह कोणाकडे सुपूर्त करावा. बाळूने पुढील माहिती न भरताच कागद योगीराजांना परत केला आणि त्यांना म्हणाला, तुम्हाला कळवण्याचे कष्ट कशाला उगीचच, त्यापेक्षा मी त्यांच्यातच राहत आहे, तेच उत्तम आहे. परमात्म्याला प्राप्त करायचं म्हणजे संपूर्ण शरणचिठ्ठी लिहून परमात्म्याच्या चरणी ठेवायची आहे. आता तो तारो किंवा मारो, मला माझे काहीही मत उरलेले नाही. तो जे करील तेच माझ्या हिताचं आहे. तो मला जसे ठेवेल तेच माझ्यासाठी योग्य आहे. अन्य काहीही माझ्यासाठी योग्य असणार नाही. तो नेईल तिकडे मी आपोआप नेला जाईन. न्यायची आवश्यकताच नाही. ते आपोआप घडेल. जे काही होते आहे ते चांगले की वाईट हा प्रश्नच नाही. भगवंत श्री जे करत आहे ते योग्याच्या कल्याणासाठीच आहे. कारण जे काही होत आहे ते मुक्तीकडे नेणारेच आहे. यावरून आपण भौतिक जीवनासाठी धडा गिरवायचा आहे. अनेक जण आपल्याला सांगतात, जा तू पुढे हो, मी तुझ्या मागे आहे. असा आपल्यासाठी धोकादायक असतो. आपण पुढे पुढे जात असतो तेव्हा तो आपल्या मागे मागे करत असतो. परंतु जर आपण खड्ड्यात गेलो तर तो मागच्या मागे पळून जातो. यास्तव आपल्यासह, आपल्याबरोबर, आपल्या खांद्याला खांदा जोडून येणारे आपल्या हिताचे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूला पिटाळून लावा असा आदेश दिला नाही, तर पिटाळून लावूया असे म्हणून ते स्वतः त्यात सामील होत असत. भौतिक जीवन हे द्वैत असतं.
आणि नेहमीच राहणार आहे. कधीही दोन जीव 100% एकजीव होऊ शकणार नाही. दोन असल्यावर मतमतांतर आली, त्यातील एकच मालक होऊ शकतो, दुसऱ्याला गौणत्व पत्करावं लागतं. तेव्हा ही मर्यादा वेळीच ओळखून आपल्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा मुळातच ठेवू नये. या मर्यादा ओळखता आल्या तर भौतिक आयुष्य सौख्यात आणि आनंदात व्यतीत होते. भौतिक जीवन परमात्म्याला अपेक्षितच आहे. याच कारणास्तव त्याने एकपेशीत्व चल जीवसृष्टीला दिले नाही. नाहीतर अचल जीवसृष्टीसारखे एकपेशीत्व चल जीवसृष्टीला देणे त्याला का अशक्य होते? तेव्हा हे लक्षात घेऊन भौतिक जीवन ब्रह्माला अपेक्षित असे ब्रह्माचरणाने व्यतीत करावे. त्याच्या जोडीला अध्यात्म योग साधना करावी. दोन्हींचा एकत्र किंवा स्वतंत्र घोळ घालू नये. संसार नेटका करून परमार्थ साधावा. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, चराचर सृष्टीमध्ये परमात्मा व्यापलेला आहे, हे भान सतत ठेवावे. जीवनप्रवाह स्वाभाविक जसा नेईल तसे वाहत असावे. एक जराशी चूक देखील मुक्तिमार्गात अडथळा ठरू शकते. अध्यात्म योग साधनेचे कायदे महाविलक्षण आहेत. यास्तव सदा सर्वदा प्रभुचरणी महामंत्राचा जप करत सत्संगात लीन असावे. हरिओम.